नेते दशरथ पाटील आणि कुटुंबीय गेली 110 वर्ष म्हणजेच 1914 सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करत आहेत. आईवडिलांनी सुरू केलेला हा उत्सव, तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करत असल्याचं ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सांगितलं. साधारणपणे 100-150 लोकांचा असा हा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंब गणेशोत्सवाचे 5-6 दिवस एकत्र येतात. सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्री 12च्या आरतीपर्यंत सर्वच एकत्र असतात. गणेशोत्सवाच्या दरम्यान घरात आनंद उत्साहाचं वातावरण असतं. या उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील, समाजसेविका रचना पाटील तसंच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना गायकर यांनी दिली आहे. या उत्सवात गणरायाची आणि गौरी मातेची विधिवत पूजा करण्यात आली. दर्शनासाठी लोक लांबून दर्शनासाठी गर्दी करतात. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, राकेश पाटील, रवींद्र पाटील, जय पाटील, आतिश पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील आणि समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा पाटील कुटुंबाचा आमचा गणपती 100 ते 125 वर्षापूर्वीचा आहे. हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडा असा बोलायचं आहे. पण आज 10 वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पाटील कुटुंब 48 ते 49 कुटुंब एकत्र गणपती असतो. आम्ही प्रत्येक कुटुंब वाट बघत असतो. हा पाटील कुटुंबाचा गणपती कधी आनंद नेत असतो आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज 5 दिवस कुटुंब एकत्र इथे दिवसभर असतो. आमच्या वहिनी असते, आमचे भाऊ असते, आमचे पुतणे असते, आमचं संपूर्ण कुटुंब आज 5 दिवस एकत्र असते. आणि आज गौरी पूजन आहे. गौरी पूजन झालं आहे. सगळे आनंद आमचे सगळे आमच्या सुनासुन नटलेले आमचे भाऊ सगळे एकत्र आहेत. एक आनंद एकच आहे का गौरी गणपती मी एकच सांगेन की या भागात खारेगाव पाटण नागरिकांना मी ह्या गणपती खूप खूप शुभेच्छा, सर्वांना दुर्गेश लाभो ईश्वर प्रार्थना करतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील. आपण आजपासून त्याची सुरुवात केली असून महाराष्ट्रात 1 लाख शिवसैनिक रोज 15 घरांपर्यंत अशा पद्धतीनं 1 कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केलाय. लेक लाडकी लक्ष्मी, मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झालं. ही योजना 5 कोटी लाभांपर्यंत पोहोचली. 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील. कुटुंबांच्या इतर अडचणी सोडवतील. आठवडाभरात 1 कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत त्यांना विचारलं असता ही श्रेयवादाची लढाई नसून आम्ही सरकार म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी शहरातील 15 घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला. लाडकी बहीण योजना सुरू राहावी असं तुम्हाला वाटतं का? आमच्या सरकारनं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्यात. या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण तुमच्या घरी आलो आहोत. तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या. आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना यावेळी विचारला. यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार असं महिलांनी सांगितलं. असेल, वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं 5 कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला. लाभार्थी 5 कोटी झाले, 5 कोटीपेक्षा जास्त. तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या 2.5 कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत.
त्यामुळे हे 2.5 कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी, ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे. सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. काही लोकांना माहिती नसतं, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि म्हणून एक घराघरांपर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून, मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल. आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच, परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक, कार्यकर्ते, नेते सगळेजण करतील. आणि आठवडाभरामध्ये जवळपास 1 कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोचू शकतात. आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू राहील. त्यामुळे मला वाटतं हे अभियान जे आहे कुटुंब भेट, एक जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे. आनंद दिघे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे. आणि म्हणून महाराष्ट्रच आमचं कुटुंब आहे, आमचा परिवार आहे. या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर मार्गावरून गायमुखजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे एका कार चालकाची गाडी अडकली. खड्डे एवढे खोल आहेत की गाड्यांचं नुकसान होण्याचीही शक्यता आहे आणि या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. गायमुख परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे आणखीन मोठे झालेत. वाहन चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. गाडी अडकलेल्या चालकाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यांवर टोल नाही तर जेवढं अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचं सांगत होते. आता ही यंत्रणा प्रत्यक्षात येऊ घातली आहे. टोलच्या रस्त्यांवर GNSS ही सॅटेलाईट यंत्रणा लागू करण्यात आली आहे. ज्या गाड्यांमध्ये GNSS असेल त्यांचा टोल या पद्धतीनं कापला जाणार आहे. यानुसार ज्या गाड्या या तंत्रज्ञानानं लेस असतील त्यांना टोल असलेले राज्य महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून दररोज जरी 20 किलोमीटर एवढाच प्रवास केला तर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काल जारी केली आहे. यासाठी 2008च्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय. या नव्या नियमानुसार टोल असलेल्या रस्त्यांवरून 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यानंतर जर पुढे प्रवास केला तरच एकूण अंतराचा टोल आकारला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे GNSS असलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन असणार आहे. या वाहनांना न थांबता टोल नाका पास करता येणार आहे. या वाहनांच्या लेनमध्ये फास्टॅगवाले वाहन घुसल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. ही यंत्रणा वापरण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाइस वाहनात असणार आहे. तसंच टोल रोडवर नंबर प्लेट वाचू शकणारे कॅमेरे असणार आहेत. यानुसार वाहनानं कापलेलं अंतर ओळखून टोल घेतला जाणार असल्यामुळे इंधन वाचणार असून टोल नाक्यावरील वेळही वाचणार आहे.